नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमच्या सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे. तर आज आपण स्टँडर्ड 8 सब्जेक्ट इंग्लिश लेसन नंबर 4.2 पी.व्ही. सिंधू अँड आयकॉन ऑफ सक्सेस या पाठाचा आज आपण वर्कशॉप बघणार आहोत. तर हा वर्कशॉप सुरू करण्यापूर्वी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल किंवा तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील. हा वर्कशॉप सुरू करण्यापूर्वी या पाठामध्ये चिटचॅट क्वेश्चन्स आलेले आहेत, वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज आलेल्या आहेत, मार्जिन क्वेश्चन्स आलेले आहेत आणि त्यानंतर वर्कशॉप आलेला आहे. तर सुरुवातीला आपण या सर्व गोष्टी बघणार आहोत आणि त्यानंतरच वर्कशॉपला सुरुवात करणार आहोत. तर पाहूया वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी यामध्ये चिटचॅट क्वेश्चन्स आहेत, ते आपण सुरुवातीला पाहूया. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, डू यू लाईक टू प्ले ऑर वॉच द गेम्स? म्हणजे तुम्हाला खेळायला किंवा गेम्स बघायला आवडतं का? Yes, I like to play and also like to watch games. Second, which games do you like to play? म्हणजे तुम्हाला कोणते खेळ खेळायला आवडतात? Answer is I like to play badminton, cricket and table tennis. Third, what are some of our local Indian games? म्हणजे भारतीय खेळ कोणकोणते आहेत? Answer is कबड्डी, खो खो, टिप कॅट, लगोरी, आट्यापाट्या, लंगडी, मलखांब, सुरपारंब्या, रेसलिंग एक्सेट्रा. फोर्थ क्वेश्चन, हु इज युअर फेवरेट स्पोर्ट पर्सन? म्हणजे तुमचा आवडता क्रीडापटू कोण आहे? आन्सर इज माय फेवरेट स्पोर्ट पर्सन इज सायना नेहवाल, द फर्स्ट इंडियन बॅडमिंटन प्लेयर टू विन ॲन ऑलिम्पिक मेडल. आता या ठिकाणी प्रत्येकाचा स्पोर्ट पर्सन वेगळा असू शकतो, त्या पद्धतीनं तुम्ही उत्तर लिहिलं तरीही ते बरोबर असेल. फिफ्थ, व्हॉट गेम्स आर प्लेड इन ऑलिम्पिक्स? ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये कोणते कोणते खेळ खेळले जातात? आन्सर इज रनिंग, ट्रॅक इव्हेंट्स, स्विमिंग, हाय जंप, लॉंग जंप, बॉक्सिंग, डिस्कस थ्रो, शूटिंग, फेन्सिंग, जिम्नॅस्टिक, टेनिस, सायकलिंग, थ्रो द जेव्हेलियन ऑर हॅमर, शॉर्टपुट, बॅडमिंटन एक्सेट्रा. असे बरेच खेळ या ठिकाणी खेळले जातात. यामध्ये वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीमध्ये फर्स्ट आहे स्पोर्ट इक्विपमेंट. राईट द नेम ऑफ द गेम ऑर स्पोर्ट नियर द स्पोर्ट्स इक्विपमेंट शो बिलो. आता या ठिकाणी स्पोर्ट इक्विपमेंट म्हणजे खेळाचे साहित्य दिलेले आहेत, त्या साहित्याचं नाव सांगायचं आहे. बॅडमिंटन, टेबल टेनिस, फुटबॉल, क्रिकेट, हॉकी, जेव्हलियन, बॅडमिंटन, रुग्बी, लॉ, टेनिस. तर अशा प्रकारची तुम्ही या ठिकाणी निरीक्षण केलं तर तुम्हाला ही नावे समजून जातील. सेकंड, मॅच द गेम विथ द प्लेस वेअर इट इज प्लेड. तर आता या ठिकाणी आपल्याला जोड्या जुळवायच्या आहे. ए ग्रुप दिलेला आहे, बी ग्रुप दिलेला आहे. बी ग्रुपमध्ये आपण डायरेक्टली आन्सर घेतलेले आहेत. फर्स्ट आहे क्रिकेट, हा ग्राउंडवरती खेळला जातो. सेकंड बॅडमिंटन, हा कोर्टवरती खेळला जातो. थर्ड गोल्फ, हा कोर्सवरती खेळला जातो. फोर्थ बॉक्सिंग, हा अरेनावरती खेळला जातो. फिफ्थ स्केटिंग, हा रिंकवरती खेळला जातो. आणि सिक्स्थ कॅरम, हा बोर्डवरती खेळला जातो. आतापर्यंत आपण चिटचॅट क्वेश्चन्स आणि वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी घेतलेल्या आहेत. आता मार्जिन क्वेश्चन्सला सुरुवात करूया. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट वॉज पी.व्ही. सिंधूज आउटस्टँडिंग अचिव्हमेंट इन 2016? म्हणजे 2016मध्ये पी.व्ही. सिंधूने केलेली कामगिरी सांगायची आहे. आन्सर इज पी.व्ही. सिंधूज आउटस्टँडिंग अचिव्हमेंट इन 2016 was she won silver medal at 2016 Summer Olympics. Second question, around what age did Sindhu start her achievements in badminton? म्हणजे पी.व्ही. सिंधू वयाच्या कोणत्या वर्षापासून बॅडमिंटनमध्ये आपली कामगिरी दाखवत आहे? आन्सर इज पी.व्ही. सिंधू started her achievement around the age of 10. थर्ड क्वेश्चन, व्हॉट वॉज सिंधूज फर्स्ट विन ॲट इंटरनॅशनल लेवल? म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरती पी.व्ही. सिंधूचा फर्स्ट विजय कोणता होता? आन्सर इज सिंधू वॉज हर फर्स्ट इंटरनॅशनल मेडल इन द इयर ऑफ 2009. फोर्थ क्वेश्चन, बिफोर विनिंग द सिल्वर मेडल इन द रिओ ऑलिम्पिक्स इन 2016 व्हॉट डिड शी विन? म्हणजे 2016मध्ये रिओ ऑलिम्पिक्समध्ये रौप्य पदक जिंकण्यापूर्वी सिंधूने काय जिंकले होते? आन्सर इज इन नोव्हेंबर 2015 शी बॅग्ड अ सक्सेसिव्ह वुमेन्स सिंगल टायटल ॲट द मकाऊ ओपन
Grand Prix Gold. She won Malaysia Master Grand Prix Gold Women's Single title in August. She reached the semi-finals of the Women's Singles at 2016 Summer Olympics. Fifth question, name the two great honors that Sindhu has received. PV सिंधू यांना मिळालेल्या दोन मोठ्या पुरस्काराची किंवा सन्मानाची नावे लिहायची आहेत. आन्सर इज द ऑनर्स दॅट सिंधू हॅज रिसिव्ड आर पद्मश्री इन 2015 अँड राजीव गांधी खेल रत्न इन 2016. Sixth question, what difference do her parents make when they attend her tournament? PV सिंधू यांच्या खेळांच्या दरम्यान त्यांचे आई वडील हजर राहिल्यामुळे त्यांना कोणता फरक पडतो? Answer is when Sindhu's parents attend her tournaments, they tell her what she is doing. Her dad gives her summary of how she play and it is very helpful because as outsider, those who look at it know more about the game. As badminton player know a few things, but someone from outside can pinpoint stuff that she may not have noticed easily. Seventh question, how can one come out of failure or loss according to Sindhu? PV सिंधू यांच्या मते एखादा खेळाडू अपयश किंवा पराजय यातून बाहेर कसा पडू शकतो? आन्सर इज इफ यू डोंट प्ले वेल अँड लूज इन द फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड यू फील बॅड, स्पेशली if you are one of the top player, but you need to come out of it and practice harder and identify and learn from your mistake. She think to come out of it takes time, but ups and downs are always there and you need to cope with it. आत्तापर्यंत आपण चिटचॅट क्वेश्चन्स पाहिले, वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज पाहिल्या, मार्जिन क्वेश्चन्स पाहिले. आता आपण वर्कशॉपला सुरुवात करूया. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन, कंप्लीट द वर्ड्स बाय फिलिंग इन द मिसिंग लेटर्स. आता मिसिंग लेटर्स आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. फर्स्ट आहे इन्हॅन्स, सेकंड फीचर, थर्ड लॉन्च, त्यानंतर आहे नोटवर्थी, त्यानंतर आहे मेंटर आणि शेवटी आहे आयडेंटिफाय. आता या ठिकाणी तुम्हाला निरीक्षण केलं तर कोणता वर्ड मिसिंग आहे तो लक्षात येईल. त्यानंतर आहे बी, मेक ॲज मेनी 3 letters अँड 4 letter वर्ड्स फ्रॉम द वर्ड कंटेम्पररी. वर्ड्स पाहूया. कोट, कोट, कोन, नॉर, टीम, पॉट, पुअर, नेट, टेन, एम्प्टी, टियर, मोर, कॅम्प, पोर्ट, नॉट, रोम, नॉम, नॅप, मोन, प्रोन, एक्सेट्रा. कंटेम्पररी या शब्दापासून आपल्याला जास्तीत जास्त 3 किंवा 4 अक्षरी शब्द बनवायचे आहेत, जे आपण या ठिकाणी दिलेले आहेत. सेकंड क्वेश्चन, मेक अ सेंटेन्स ऑफ युअर ओन युझिंग द फॉलोइंग फ्रेज ऑर ॲडम्स. तर आता या ठिकाणी आपल्याला वाक्य तयार करायचे आहेत. खाली काही फ्रेज किंवा ॲडम्स दिलेले आहेत, म्हणी दिलेल्या आहेत, तर त्यांना घेऊन आपल्याला वाक्य तयार करायचं आहे. फर्स्ट आहे ए, टू एनहान्स फर्दर. आन्सर इज योगिता वर्क हार्ड टू एनहान्स further her skill in dance. B, to launch. He has to launch the presentation in the website. E, week in and week out. वाक्यात उपयोग आहे इट्स इम्पॉसिबल फॉर एनी मॅन टू बी सक्सेसफुल वीक इन अँड वीक आउट. F, टू कम आउट ऑफ. वाक्यातील उपयोग आहे इट इज नॉट इझी टू कम आउट ऑफ द नॅचरल कॅलॅमिटी लाईक अर्थक्वेक. सी, टू क्रिएट हिस्ट्री. वाक्यातील उपयोग टू डिस्कवर समथिंग मीन्स टू क्रिएट हिस्ट्री. डी, पुश द एनवेलप. वाक्यातील उपयोग विराट कोहली हॅज बीन पुटिंग द एनवेलप लाईक नो बॅट्समॅन हॅड डन बिफोर इन द हिस्ट्री ऑफ इंडियन क्रिकेट.
थर्ड क्वेश्चन, प्रिपेअर अ प्रोफाईल फॅक्ट फाईल ऑफ पी.व्ही. सिंधू युझिंग द फॉलोइंग पॉईंट्स. आता पी.व्ही. सिंधू यांचा आपल्याला परिचयपत्र तयार करायचं आहे. यामध्ये काही पॉईंट्स दिलेले आहेत, त्याला घेऊन आपल्याला हे प्रोफाईल तयार करायचं आहे. फर्स्ट आहे फुल नेम पुसरला व्यंकटा सिंधू. सेकंड, डेट ऑफ बर्थ द इयर 1995. फादर पी.व्ही. रमन. फोर, मदर विजया, native of Andhra Pradesh, started badminton at the age of 8. First coach Mehboob Ali, second coach Pulela Gopichand. First major achievement as junior, the 5th Servo All Indian Ranking Championship for under 10 category. First international win, won a bronze medal at the 2009 Sub-Junior Asian Badminton Championship held in Colombo. त्यानंतर 11th आहे honor received. First Arjun Award 2013, second Padma Shri 2015, 3 Rajiv Gandhi Khel Ratna Award 2016. Greatest win in 2016, won silver medal in the finals in the Rio Olympics. 13, her great strength, her attitude and the never say die spirit. Fourth question, answer the short in your own words. आपल्याला थोडक्यात उत्तरे लिहायची आहेत. फर्स्ट, व्हॉट मेड सिंधू टेक अ बॅडमिंटन ॲट द एज ऑफ 8. म्हणजे वयाच्या 8व्या वर्षी सिंधूने बॅडमिंटन खेळायचे का ठरवले. आन्सर इज पुलेला गोपीचंद वोन द ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिप इन 2001. सिंधू वॉज जस्ट 8 years old then. She used to play volleyball. Gopichand's victory in England inspired her to play badminton instead of volleyball. So at the age of 8, she started playing badminton. Second question, what were Sindhu's achievement till she was 14 years old. म्हणजे ती वयाची 14 वर्ष होईपर्यंत सिंधूने यशाची कोणकोणती उद्दिष्टे साध्य केली. फर्स्ट, द 5th सर्व ऑल इंडियन रँकिंग चॅम्पियनशिप फॉर अंडर 10 कॅटेगरी. सेकंड, द सिंगल्स टायटल ॲट द अंबुजा सिमेंट ऑल इंडियन रँकिंग. थर्ड, डबल टायटल ॲट द IOC ऑल इंडियन रँकिंग कृष्णा Khaitan All Indian Tournament. She junior national and the All Indian ranking when she was under 13 category. Four, Sindhu won the gold medal in under 14 category at the National School Games in India. These were Sindhu's achievement till she was 14 years old. Third question, what history was created by P.V. Sindhu in 2016? What was her victory in the following year? म्हणजे 2016 मध्ये पी.व्ही. सिंधूने कोणता इतिहास रचला, त्या पुढच्या वर्षी तिने कोणता विजय मिळवला. Answer is Sindhu create history by reaching the finals after beating Japan's Nozomi Okuhara in the women's singles semi-final in the Rio Olympics. She won a silver medal in the final while the gold was taken by Spain's Carolina Marin. Later, she defeated Carolina Marin and won 2017 India Open Super Series title. Fourth question, what are the positive characters trait of P.V. Sindhu? तर या ठिकाणी आपल्याला पी.व्ही. सिंधू यांच्या स्वभावातील सकारात्मक वैशिष्ट्ये विचारलेली आहेत. आन्सर इज द पॉझिटिव्ह कॅरेक्टर्स ट्रेट्स ऑफ पी.व्ही. सिंधूज आर हर पॉझिटिव्ह ॲटिट्यूड अँड द नेव्हर से डाय स्पिरिट. मार्जिन क्वेश्चन्स मध्ये देखील हा क्वेश्चन किंवा हे आन्सर झालेला आहे. फिफ्थ क्वेश्चन, व्हॉट रोल डू सिंधूज पॅरेंट्स प्ले ड्युरिंग हर इम्पॉर्टंट मॅचेस. म्हणजे सिंधूचे पालक तिच्या महत्त्वाच्या सामन्यात कोणती भूमिका बजावतात.
Answer is when Sindhu's parents attend her tournaments, they tell her what she is doing. Her father gives her a summary of how she played, and that is very helpful to her because as outsider who look at her game know more about her errors or faults. Her parents can show or describe exactly where she goes wrong in the game, which she may not notice easily. Sixth question, what message does Sindhu convey in the last paragraph? म्हणजे शेवटच्या पॅरेग्राफमध्ये सिंधूने कोणता संदेश दिला आहे? आन्सर इज अकॉर्डिंग टू सिंधू, if he or she is one of the top players and does not play well and loses in the first or second round, he naturally feels bad, but he needs to come out of the situation and then practice hard and identify his or her mistakes and learn from it. Of course, it takes time to come out of it, but he or she needs to cope with. Sindhu conveys this message in the last paragraph. Fifth question, imagine the PV Sindhu has recently won very important tournament at international level. Frame an email on behalf of your school to congratulate her. Use a proper email format. आता आपण पत्रलेखन केलेलं आहे, तर आता ईमेल लेखन सुद्धा आपल्याला करायचं आहे. तर या ठिकाणी PV सिंधूने नुकताच एक आंतरराष्ट्रीय महत्त्वाचा खेळाचा सामना जिंकलेला आहे अशी कल्पना करायची आहे आणि तुमच्या शाळेच्या वतीने अभिनंदन करण्यासाठी एक ईमेल तयार करायचा आहे. तर तो ईमेल आपल्याला पुढे पाहायचा आहे. फ्रॉम, आता या ठिकाणी तुमचा जो ईमेल आहे तो या ठिकाणी तुम्हाला लिहायचा आहे. टू PV सिंधू, आता या ठिकाणी PV सिंधू यांचा ईमेल ॲड्रेस दिलेला आहे. डेट फ्रायडे 21 January 2025. सब्जेक्ट कॉंग्रॅच्युलेशन ऑन विनिंग बॅडमिंटन टुर्नामेंट टू डिअर मिस सिंधू. आता आपण महत्त्वाच्या मथळ्याला सुरुवात करणार आहोत. प्लीज ॲक्सेप्ट आवर कॉंग्रॅच्युलेशन ऑन बिहाफ ऑफ आवर स्कूल सरस्वती गुरुकुल नाशिक. युअर रिसेंट विन इन मलेशियन बॅडमिंटन फायनल इज रिअली commendable. Your success will always inspire our young players. It is a great honor to our nation. We wish you many great achievement in future. Sincerely yours, सीमा, सरस्वती गुरुकुल नाशिक. तर अशा प्रकारचा हा ईमेलचा फॉर्मॅट असणार आहे. पत्रलेखन आपल्याला पाठ आहे किंवा आपण कसं करायचं ते जाणतो, परंतु ईमेल लेखन देखील जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे लक्षपूर्वक पाहून घ्या. त्यानंतर आहे लँग्वेज स्टडी. यामध्ये काय दिलं आहे? कोऑर्डिनेशन. ऑब्झर्व द क्लॉज इन द फॉलोविंग सेंटेन्स. आपण क्लॉजेस पाहिलेले आहेत. आता या ठिकाणी किंवा कोऑर्डिनेटिंग क्लॉज पाहायचा आहे. तर या ठिकाणी या वाक्यामध्ये अँड, बट, ऑर, सो हे कोऑर्डिनेटर दिलेले आहेत. तर यालाच आपण कोऑर्डिनेट क्लॉज असे म्हणतो. खाली ऑदर कोऑर्डिनेटर आर ॲज वेल ॲज, नॉट ओनली बट ऑल्सो, येट, स्टील, हावेवर, नेव्हरलेस, ऑर, नॉर, एल्स, आयदर ऑर, नायदर नॉर, सो, देअरफोर, दस, हेन्स, फॉर हे काही आपल्याला या ठिकाणी कोऑर्डिनेटर्स दिलेले आहेत, ते सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. आता या कोऑर्डिनेशनचं वैशिष्ट्य काय आहे की क्लॉजेसमध्ये आपल्याला एक क्लॉजेसच्या प्रकारानुसार एक महत्त्वाचं वाक्य, मुख्य वाक्य असतं आणि एक गौण वाक्य असतं. यामध्ये दोन्ही वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी एकमेकावर अवलंबून असतात. हे या क्लॉजेसचं वैशिष्ट्य आहे. तर यामध्ये आपल्याला सोडवायचा भाग दिलेला आहे. पिक आउट द कोऑर्डिनेट क्लॉजेस अँड एनसर्कल द कोऑर्डिनेटर्स. आता या वाक्यामध्ये आपल्याला कोऑर्डिनेटरला सर्कल केलेला आहे, तो काढून आपल्याला वाक्य परत लिहायचं आहे. फर्स्ट, शी बॅग्ड अ सिल्वर मेडल अँड शी फाउंड अ प्लेस इन द नॅशनल टीम. आन्सर इज शी बॅग्ड अ सिल्वर मेडल फुल स्टॉप शी फाउंड अ प्लेस इन द नॅशनल टीम. सेकंड, PV सिंधू इज शटलर बट शी वॉज बॉर्न टू व्हॉलीबॉल प्लेयर्स. आता ह्याचं सर्कल किंवा कोऑर्डिनेटर काढून आपल्याला वाक्य कसं बनवता येईल? PV सिंधू इज ॲन शटलर फुल स्टॉप शी वॉज बॉर्न टू व्हॉलीबॉल प्लेयर फुल स्टॉप.
थर्ड, यू मस्ट प्ले वेल ऑर यू लूज द फर्स्ट राऊंड ऑफ प्ले. याचं कसं होईल? यू मस्ट प्ले वेल, यू लूज द फर्स्ट राऊंड ऑफ प्ले. फोर्थ, माय पॅरेंट्स पॉइंट आउट माय फ्लॉज सो आय कॅन इम्प्रूव्ह माय गेम. याचं कसं होईल? माय पॅरेंट्स पॉइंट आउट फ्लॉज आय कॅन इम्प्रूव्ह माय गेम. तर अशा प्रकारचं आपल्याला हे कोऑर्डिनेशन सांगता येईल. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या व्हिडिओसोबतच विविध विषयांची भाषणे, निबंध लेखन, पत्र लेखन, आर्ट अँड क्राफ्ट अशा विविध प्रकारची व्हिडिओज चॅनलवरती अवेलेबल आहेत. तेही तुम्ही नक्की चेक करा, तेही तुम्हाला नक्कीच आवडतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.